नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव कैलाश डमडरे, कैलाश शामराव डमडरे, आंबी खालसा, तालुका स्थलमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले. बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे दादा? 83-23 म्हणून व्हरायटी. बरोबर, 83-23. तर मला सांगा दादा, टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे? ज्या पिरियडला आपण टोमॅटोची बेड भरतो त्या पिरियडला आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे दादा, ही तुम्ही ती बेडमध्ये भरलेली. बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी त्याचा वापर केला म्हणजे बेडमध्ये, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? फ्रेश हा, आणि हिट मध्ये सुद्धा भाग सक्सेस झालाय. बरोबर. म्हणजे हिट मध्ये भाग सक्सेस झालेला आहे. बरोबर. तर याच्या आधी तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो करताय? कमीत कमी 4 ते 5 वर्ष करतो. हा, पण दरवर्षी मानाने ह्या उन्हाळ्यात मात्र सक्सेस भाग दिसते. बरोबर. म्हणजे 2 ते 3 वर्ष तुम्ही मागच्या वेळेस केलं, तर त्याच्यात आणि याच्या तुलनेत काय फरक जाणवला तुम्हाला? 2 वर्ष भागच फेल झाला. म्हणजे 2 वर्ष तुमचा भाग केमिकल रासायनिक खतांमुळे फेलच झाला. फेलच झाला. आता या वर्षी तुम्ही जैविक खतं भरलेली हो. आणि स्वतः तुम्ही आता प्रत्यक्षात वापरल्याच्या नंतर तुमच्या समोरच आता ते रिझल्ट पाहायला मिळतात तुम्हाला. बरोबर. हो, बरोबर. म्हणजे आता तुम्ही दरवर्षी टोमॅटो करताय, म्हणजे त्या मानाने आपण आता ह्या वर्षी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा वापर केलाय. बरोबर. मग त्या म्हणजे मागच्या वर्षीच्या आणि आताच्या तुलनेत तुम्हाला फरक जाणवला? नक्कीच. हा. तर मला एक सांगा, अजून तुम्हाला याच्यात काय काय बेनिफिट भेटला? फुलं चांगले आहेत बरोबर. आणि ड्रॉपिंग खूप कमी आहे आणि पत्ती फ्रेश आहे. बरोबर. म्हणजे आता जर तसं पाहायला गेलं ना दादा, तर आता यावर्षी ऊन पण भरपूर आहे. बरोबर. आता जवळजवळ 42-43 पर्यंत टेम्परेचर राहतं यावर्षी. हो, आहे. आणि महत्वाचं काय, दुपारच्या वेळी एवढं टेम्परेचर असताना सुद्धा आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, तर हे बघा ना, झाडाला आहे ना एकदम खोडातून एकदम जबरदस्त असा खालून खोडातून फुटवा आहे. बरोबर. आणि महत्वाचं काय, एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. म्हणजे प्लॉट आहे ना, अक्षाचा हा प्रकार कुठं दिसत नाही. म्हणजे पाण्याच्या वाट्यावरून वगैरे तो प्रकार कुठंच दिसत नाही. आणि आता जर महत्वाचं पाहिलं ना, तर भरपूर प्रमाणात फुल सेटअप झालेलं आहे. म्हणजे फुलांची सेटिंग, ड्रॉपिंग तर कुठंच दिसत नाही. बरोबर. नाही, dropping नाही. हा, म्हणजे एकदम फ्रेश पत्ती. तर त्याच्यानंतर आपले एक जे कडू म्हणून औषध आहे ते वरून त्याचा स्प्रे काढल्यानंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? तुडतुडे मवे नाही दिसलेच नाही. हा, म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, तर मवा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशोषक किडी, नागाळी हा प्लॉटवर अटॅकच दिसत नाही. एकदम फ्रेश पत्ती. बरोबर. म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक नाहीच आहे. बरोबर. तर मला एक सांगा दादा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? खूप समाधान. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.